तुला किती झाले पैसे मग तुला? 160 रुपये. 160 रुपये झाले तुला. अरे वा. काय आणलं आता? चॉकलेट. अरे वा. 1 रुपयाचे वगैरे झाले. किती पैसे तुला मग? हां 50 रुपये. वा. काय आणलं आता श्रवण? चॉकलेट. हो का? बढिया. 1 नंबर. झाले किती पैसे तुला मग? मोजले नाही का? तरी पण अंदाजे 400 रुपये. अरे बापरे. हा एक डब्बा संपला. काय आणलं रियाज? पोहा आणला का? अच्छा. थोडंसं राहिलं फक्त. तुला किती झाले पैसे मग? 10 रुपये. अरे वा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी जे आणलेलं आहे पदार्थ बनवून, किंवा कोणी चॉकलेट आणले, कोणी आलूपोहा आणला, या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. कोणी अप्पे आणले, कोणी ढोकळे आणलेले आहेत, गुपचूप वगैरे. याच्यामध्ये मुलांनी आपली प्रतिक्रिया दर्शवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला म्हणजे त्यांना विक्री किंमत त्यांना कळालेली आहे. म्हणजे आपण जी वस्तू विकतो आणि त्यांना पैसे किती मिळाले, म्हणजे असं एक प्रकारे त्यांना व्यवहार ज्ञान होतो. या आनंद मिळाव्याचा हाच उद्देश आहे की मुलांना व्यवहार ज्ञान व्हावं व गणितामध्ये विद्यार्थी हुशार व्हावे. म्हणजे पैसे कसे मोजायचे ह्या सर्व गोष्टी या आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना होत असतं. म्हणजे पैसे म्हणजे एखादी वस्तू विकली तर आपण दुसऱ्यांना वस्तू विकली, ती वस्तू विकल्यानंतर जो आपल्याला नफा मिळतो की तोटा मिळतो, त्याच्यामधून नफा तोट्याचा पण शिकायला मिळतो. सांग श्रुती, तुला झाले किती पैसे? 135. समजा 135 मधून 35 रुपयाचं तू खाजा खाल्लं तर मग किती पैसे उरतात? 100 रुपये उरतात. बघा हिला आता म्हणजे नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस काय होते तिला कळलं आहे. प्रॉफिट म्हणजे काय ग? प्रॉफिट म्हणजे काय? नफा. तुला नफा झाला की तोटा झाला? माझ्यासाठी तर नफाच झाला. नफा झाला. म्हणजे तू कितीला मग वस्तू वगैरे बनवली होती? 100 रुपयाला. मग तुला प्रॉफिट किती रुपये झालं मग? 35 रुपयाचा. वा, व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. सर्वज्ञ, तुझ्या हातामध्ये काय आहेत? कॉईन आहेत ना, शिक्के? सांग बरं ते मला मोजून दाखव बरं. पूर्ण किती आहेत? 100. 100 आहेत पूर्ण? मला मोजून दाखव. इथं ठेव. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. अरे वा, व्हेरी गुड. अभिनंदन. 400. सर्वज्ञ, तू पाणीपुरी घेतलं ना, याच्यामध्ये खट्टा मिठ्ठा वगैरे आहे, पाणीपुरी आहे. तुला किती खर्च आला मग? 300. तुला किती खर्च आला? 300 रुपये तुला खर्च आला काय? आणि तुला झाले किती पैसे मग आता? 400 झालं. म्हणजे तुला किती रुपये झालं नफा मग? तू किती रुपये कमावले? 400 रुपये कमावले की 100 रुपये कमावले? 100 रुपये. 100. म्हणजे 300 रुपयाचे तू हे सगळं साहित्य घेतलं आणि तुला 400 रुपये झालं. म्हणजे 400 रुपये तुला झाले आता धंद्यामधून. ठीक आहे. म्हणजे तुझे 300 रुपये पण निघाले तुझ्या वस्तूंचे, आणि वरून तुला 100 रुपये तुझी कमाई झालेली आहे. झाली की नाही? गुड. आराध्या, तुला किती झाले पैसे मग? 110. तू कितीला वस्तू घेतली होती मग, म्हणजे बनवली होती घरी? तुला किती खर्च आला मग?
तुला किती खर्च आला होता? 150 रुपये तुला खर्च आला होता बनवायला. आणि तुला झाले किती पैसे मग? 110. तुला प्रॉफिट झालं की लॉस झालं मग? अरे बापरे, लॉस झाला. किती रुपयाचा लॉस झाला मग? 40 रुपयाचा लॉस झालं. का बरं ग? कमी आणलं का आज? नाही, स्वस्त विकले तिने. स्वस्त विकलं का? स्वस्त विकले. ब्रेड अच्छा. पकोडा तिने एक ब्रेड पकोडा 10ला विकला, जे की आपल्याला 20ला पाहिजे होता. तर हिला प्रॉफिट झाला असता, तर हिने 10ला लावला तो ब्रेड पकोडा, त्यामुळे हिला लॉस झाला. लॉस झालं. पण याच्यातून ती शिकली ना, आता त्याच्यात बरोबर कशात आहे लॉस मॅडम. होते, कशात हा. प्रॉफिट होते, कोणत्या भावात विकायला पाहिजे होतं हे तिला आता कळलं आहे. यापुढे लक्षात ठेवशी ना. अशा प्रकारे आपल्याला व्यवहार ज्ञान कळतो की नाही? यामागचा उद्देशच तो आहे, आपला आनंद मेळावा घेण्याचा. मुलांना आनंद पण मिळावा, पण शिकता शिकता आनंद मिळावा, म्हणून हे आपण शाळेमध्ये आनंद मेळावा घेत असतो की नाही. गुड. त्यांच्या प्रतिक्रिया पॅरेंट्सच्या. बघा आपल्यासमोर विद्यार्थी पालक आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया आजच्या आनंद मेळाव्याबद्दल. त्यांना म्हणजे त्यांना कसं काय वाटते आजच्या आनंद मेळाव्याचा उत्साह, म्हणजे मुलांमध्ये जसा उत्साह आहे तसं तुम्हाला काय वाटतं? उत्साह आहेच मुलांना. आनंद मेळावा म्हणजे एक प्रकारची म्हणजे कलाकृतीच आहे. त्यांना म्हणजे देवाणघेवाण म्हणजे व्यवहारातील नाही का ज्ञान वाढते, भरपूर नॉलेज येते. आज माझ्या मुलींनी स्वतःच म्हणजे विकलं, 100 रुपये खर्च आला आणि 150 रुपयाचा नफा झाला. असंच म्हणजे नेहमी कार्यक्रम म्हणजे व्यवस्थित पार पडेल आणि दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम करण्यात येईल. ठीक आहे सर. नक्की मॅडम, आम्ही म्हणजे दरवर्षी शाळेमध्ये राहतेच. तुम्हाला काय वाटत आहे आनंद मेळाव्याबद्दल? खूप छान. मुलांनी आपल्या आईवडिलांना बनवून मागितले आणि विकले. त्यांना तिथून किती प्रॉफिट झाला, किती खर्च आला हे सगळं कळते आणि खायला बी मजा येते. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण मॅथमॅटिकली गणितचं पूर्ण त्यांना समजते. एक प्रकारचं गणिती ज्ञान होते याच्यामध्ये. अच्छा. तुम्हाला पण मी म्हणजे मदत करावी लागली मुलांना. हे गुपचूप आहेत, दुसरा सामान राहिलं असतं ते स्वतःच विकतात. हां. पण हे विकून होतं त्याला दोघांची गरज आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण सोबत आले. एकटा सोबत नाही राहू हो शकत. वरून छोटा आहे. हो हो बरोबर आहे. छान, तुम्ही आले, मुलांना मदत केली, म्हणजे याच्यावरून कळते की तुम्हाला पण शाळेबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल म्हणजे किती प्रेम आहे किंवा जिव्हाळा आहे आपल्या आई शाळेविषयी. वडीलच वेळ नाही देत मुलांना तर कोण देणार. हो, असं प्रत्येक पालकांनी जर विचार केला तर खरंच किती चांगलं होईल. बरोबर आहे. ते तर आहेच ना. आपण आपल्या मुलाला आताच वेळ द्यायची वेळ आहे ना. वेळ आहे आपल्याकडे. आणि मग मग मोठे ते- झाल्यावर मग ते आपला तिरस्कार करतात ना. जेव्हा त्यांना वेळ राहते तेव्हा आपण वेळ देत नाही. बरोबर बरोबर. मग लहानपणापासूनच आपण जसे संस्कार देऊ तसेच होतील ना त्यांच्यावर. पालक जागरूक तर विद्यार्थी हुशार. हुशार. छान, चांगली प्रतिक्रिया दिली ताईंनी. मॅडम मॅडम तुम्हाला आजच्या आनंद मेळाव्याबद्दल तुम्हाला कसं काय वाटत आहे? खूप छान मजा वाटत आहे मला. तर दरवर्षी मी नाही का विकासासाठी येते, पण यावर्षी मी स्वतः मॅचसोबत खायला आले तर खूप छान वाटत आहे. हे तुम्ही काय खाता आता हे? हे ढोकळा आहे. अच्छा. अजून तुम्हाला काय वाटतं इथं म्हणजे पदार्थ आणले विद्यार्थ्यांनी नवीन खूप नवीन? छान टेस्ट वगैरे खूप छान वाटली सर्वांच्या याची आणि चांगला अरे मुलांना तुम्हाला कसं काय वाटत आहे? चांगलं वाटत आहे ना? चला बाय करून घ्या. बाय. हॅपी आनंद मेळावा. 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 चला हॅपी आनंद मेळावा. हॅपी आनंद मेळावा. लक्ष्मी हॅपी आनंद मेळावा. इकडे सेम टू यू. इकडे सुटी. चला हॅपी आनंद मेळावा सर्वांना. चला बाय करा. चला बाय.
त्यांना माल विकला नाही म्हणून कमी पैशात लावला आणि आपला माल विकून झाला. ते एक वेगळं काहीतरी आहे. त्याच्याकडून घ्या रियांसकडून. रियांस. अतिशय सुंदर. काय रेयांस आलू पाव आहे का? चला हा आलू पाव कडे 10 रुपयाच्या प्लेट 5 रुपयामध्ये आलू पावा. या पटकन खायसाठी. का बरं ना रियांस? का बरं 10 रुपये प्लेट विकल्या नाही का तुझ्या? का बरं? मग तुला विकायचं आहे ना, तर आता मग 10 रुपयाच्या प्लेट नाही का कमी करायचं मग. 5 रुपये म्हटलं का? कधीपासून? आतापासून का? अच्छा चल या रे. कोणाला घ्यायचं आहे का आलू पाव वगैरे? 10 रुपये प्लेट 5 रुपयाला. किती रुपयाला? 5 रुपयाला. वीस श्रवणच्या दुकानामध्ये खूप गर्दी दिसत आहे. मॅडम काजल मॅडम, श्रवणच्या दुकानामध्ये खूप गर्दी दिसत आहे. रवा बढिया. स्टॉप कसा करू?